नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, जसं की आज आहे शुक्रवार, तुम्ही बघू शकतायत. आणि आज आपला दिवस आहे मित्रांनो, 16वा दिवस आहे. आणि बघूया आज आपण शुक्रवारी प्रॉफिट करतोय की नाही. आणि बघूया आपण, कारण आता काय आहे की 2 दिवस परत सुट्टी आहे, शनिवार आणि रविवार. त्याच्यामुळे मग आज आपल्याला प्रॉफिट करायचं आहे. तर या उद्देशाने आपण ट्रेडिंग करूया. ठीक आहे. करन्सी पेअर मी बघतोय मित्रांनो, फक्त याच्यावरच रिटर्न मिळतोय चांगला. ठीक आहे. तर बघूया, आज आपली 3,000 रुपयापासून सुरुवात होणार आहे. आपण बघतोय की आपलं 1,20,000 कॅपिटल आहे आणि ते कुठल्या ठिकाणी आहोत आपण. 1,20,000 या ठिकाणी आपण आहोत, म्हणजे 9 सप्टेंबरच्या दिवशी आपण आहोत. आणि आजची तारीख आहे 6, म्हणजे 7, 8 आणि 9, 3 दिवस आपण पुढे आहोत. ठीक आहे. म्हणजे आपण अजून 2 दिवसाचा एस-एल हिट करू शकतो. आपल्या हातात आहे 2 दिवसाचा एस-एल. तर बघूया आजची सुरुवात कशी होते. प्रॉपर ट्रेड मिळाली तरच घेऊ, नाही तर मग नाही. ठीक आहे. या लेवल पासून आपण एक डाऊनची ट्रेड घेऊया मित्रांनो खाली. म्हणजे ही कॅन्डल अशीच व्हायला पाहिजे. याच्यानंतर आपण एक डाऊनची ट्रेड प्लॅन करूया. ठीक आहे. मार्जिन सेफ्टीवर घेण्याचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी मी एक डाऊनची ट्रेड घेतलेली आहे. ठीक आहे. बघूया बरं ती विन होते की लॉस होते. सपोज ही ती लॉस झाली तर आपल्याला पुढची ट्रेड 4500 रुपयांची घ्यायची. ठीक आहे. आणि इफ ही विन झाली सपोज, तर मग आपल्याला 5400ची पुढची ट्रेड घ्यायची. ठीक आहे. बघूया आपण काय होतंय, विन होते की लॉस होते बघूया. कारण की मागे पण आपण पाहिलं तर रिजेक्शन येत आहे कॅन्डलला. म्हणजे बघू शकता आपण, ही एक स्ट्रॉंग लेवल होते आणि याला रिस्पेक्ट देतं पण आहे मार्केट. थोडंफार नॉईस येईल मित्रांनो, तर तेवढं हँडल करा. ठीक आहे. 4, 3, 2, 1. ओके. तर दिवसाचे पहिलेच ट्रेड आपण विन केलेले आहे. आपलं प्रेडिक्शन बरोबर आलेलं आहे. आपल्या लेवलने मार्केटने आपल्या लेवलला रिस्पेक्ट दिलेला आहे आणि आपण ही ट्रेड विन केली. ठीक आहे. तर आपण इथं 5400ची ट्रेड घ्यायची. ठीक आहे. 5400ची ट्रेड आता आपण घेणार आहोत. ठीक आहे. बघूया आपल्याला ट्रेड मिळते का. या ठिकाणी आपची ट्रेड घेऊ शकत होतो मी, पण मी घेतली नाही आहे. ठीक आहे. कारण ब्रेकआउट देऊ शकतं मार्केट, कारण एवढा जर कधी हा पॅच स्टक झालेला आहे तर एक तर वर ब्रेकआउट होईल, नाही तर मग खाली ब्रेकडाऊन होऊ शकतं. ठीक आहे. तर ॲज पर माय प्रेडिक्शन मित्रांनो, बघू शकता तुम्ही, या कॅन्डलने लेवलला ब्रेक केलेला आहे बघा. आणि म्हणून मी इथं ट्रेड घेतली नाही लगेच, आणि घाई केली नाही ट्रेड घेण्याची. ठीक आहे. थोडा वेळ घेऊया, आपल्याला 2-3च ट्रेड घ्यायच्या अशाही. तर थोडा वेळ घेऊया, ॲनालिसिस करूया व्यवस्थित आणि शॉर्ट ट्रेड घेऊया. ठीक आहे. ही एक कॅन्डल बनवू शकते. कशाची रिट्रेसमेंटची एक कॅन्डल होऊ शकते. जर कधी या कॅन्डलने लेवलला ब्रेक केलं तर एक रिट्रेसमेंटची कॅन्डल येणं अपेक्षित आहे. बघूया आपण होतंय का. ठीक आहे. तर या ठिकाणून मार्केटने ब्रेकडाऊन घेतलेला दिसतोय. ओके. पाहूया आपण मार्केट तिथून रिव्हर्स होतंय की नाही. ओके. तर आपण बघू शकतो मित्रांनो, 5 मिनिटच्या कॅन्डलवर आपल्याला मागे लेवल दिसत आहेत काही. ठीक आहे. तर या लेवल मी आधी टाकून घेतोय. झोन असतात हे. ठीक आहे. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, म्हणजे ती करत चला की तुम्ही जर कधी लेवल घेत असाल तर 5 मिनिट किंवा 5 मिनिट किंवा 2 मिनिटच्या चार्टवर जाऊन तुम्ही लेवल टाकत चला, तिथं ॲनालिसिस करत चला. म्हणजे तिथं आपल्याला मागचे जे रिव्हर्सल पॉईंट आहे ते पण कळतात. ठीक आहे. आता या ठिकाणी मला मागे रिव्हर्सल पॉईंट जास्त जवळचा कुठलाच दिसत नाही, म्हणजे इथं मार्केट ब्रेकडाऊन होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय की इथून मार्केट डाऊन जाण्याची शक्यता. आणि बघू शकतो आपण स्टोकॅस्टिकमध्ये कंटिन्यू डाऊन साईडला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की तिथं मार्केट हे पूर्ण डाऊन साईडला ट्रेंड असणार आहे. ठीक आहे.
ही कॅन्डल अशीच फॉर्म झाली, तर आपण याच्यानंतर एक डाऊन ट्रेड प्लॅन करूया मित्रांनो, कारण की सलग डाऊन ट्रेंड आहे. EMAच्या खाली कॅन्डल येत आहेत आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार या कॅन्डल नंतर ही कॅन्डल रेड व्हायला पाहिजे होती, पण ही झाली नाही. तर याची MTG म्हणून याची नेक्स्ट कॅन्डल होऊ शकते. आणि इथं लेवल पण आहे बघावर, म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक पॅटर्न आणि एक म्हणजे लेवल. ठीक आहे, आणि एवढी स्ट्रॉंग झालेली म्हणजे याच्यातून ही एक्झॉशन कॅन्डल या एवढ्या ट्रेंडची. ठीक आहे, म्हणून याच्यानंतर एक डाऊनची ट्रेड आलीच पाहिजे. ते आपण मार्जिन सेफ्टीवर घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी मी एक डाऊनची ट्रेड घेतलेली आहे मित्रांनो. ही आपल्याला अशी वर मिळाली असते तर खूप छान काम झालं असतं. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करूया. या ठिकाणी मिळाली असते तर खूप भारी काम झालं असतं. ठीक आहे, बघूया, काही भरोसा नसतो कॅन्डलचा. हीच खाली डाऊन चालली देईल किंवा मग हीच एकदम वरही चालली देईल. मार्केट हे व्हॉल्यूमवर चालत असतं. इफ ही जर कधी आपली लॉस गेली, सपोज ही पहिली आपली विन झालेली आहे आणि ही जर कधी सपोज आपली लॉस गेली, तर आपल्याला परत 4500ची ट्रेड घ्यायची. ठीक आहे, बघूया आपण काय होत आहे. व्हायला तर ही रेडमध्येच फॉर्म व्हायला पाहिजे, पण एवढी गॅपअप कावर झालेली आहे ते कळत नाही मला. एवढी गॅपअप व्हायला नको हवी होती ही. बघूया काय होतंय. ये थोडी खाली अजून. ओके, तर ही ट्रेड प्लस मायनस रिफंड झाली असेल बहुतेक. विन होता राहिले ट्रेड. बघूया विन झाली आहे की नाही. ओके, तर धन्यवाद देवा. ही ट्रेड आपली रिफंड होणार होती, पण ती विन झालेली आहे. आणि ही ॲक्च्युली हे बघा, आधी आपण बघू शकतो की इथं आपली म्हणजे सॉरी मी कर्सर घेतो. इथं आपली गॅपअप ओपन झाली या एक्झॉशन कॅन्डल नंतर. ही गॅपअप होऊन ही जास्त या ठिकाणी वर जाऊन खाली आली. ठीक आहे, आणि पुन्हा परत गॅपअप ओपन झालेली आहे. म्हणजे इथं बाईंग प्रेशर दिसतोय मार्केटमध्ये आणि काहीतरी आपल्यासोबत एक पॉझिटिव्ह पॉवर आहे की आपली ही ट्रेड विन झाली नाही तर आपली ही ट्रेड लॉस नाही म्हणतात ना, सॉरी काय म्हणतात त्याला, रिफंड झाली असते. ठीक आहे, फक्त एका पॉईंटमुळे आपली ट्रेड विन झालेली. आणि मला पण वाटतं की हा एक ग्लिच आलेला आहे त्याच्यामुळे ट्रेड विन झालेली नाही, तर ही रिफंडच आहे. तुम्ही बघू शकतात की ही ट्रेड आपली रिफंड होती. ठीक आहे, तर मित्रांनो बघू शकता, असं हे अनालिसिस होतं आपलं. आपण 2-3 प्रकारच्या कन्फर्मेशन घेतल्या होत्या या ठिकाणी, की बघा सलग डाऊन ट्रेंड होता, कंटिन्यू एवढ्या कॅन्डल्स डाऊन म्हणजे रेड आल्या होत्या डाऊन साईडला. त्याच्यानंतर एक छोटीशी स्पिनिंग टॉप सारखी कॅन्डल झाली, हॅमर नाही म्हणता येणार याला. त्याच्यानंतर हा ट्रेंड बघून इथं एक मोठी एक्झॉशन कॅन्डल आली, याला एक्झॉशन कॅन्डल म्हणतात. आणि याच्यानंतर एक रिट्रेसमेंटची कॅन्डल येते आणि त्यातल्या त्यात इथं बघा मित्रांनो ते एक लेवल पण होता. ठीक आहे, ह्या कॅन्डलने ह्या लेवलला ब्रेक केलं, त्याच्यामुळे एक कॅन्डल रिट्रेसमेंटची यायला हवी होती. पण मार्केटमध्ये एवढा बाईंग प्रेशर होता की ही कॅन्डल गॅपअप झाली आणि गॅपअप होऊन त्याच्यानंतर मग एक मिनिट मित्रांनो, आणि आपण बघू शकतो मित्रांनो की कशा पद्धतीने बाईंग प्रेशर आलेला आहे आणि कंटिन्यू मार्केट गॅपअप होऊन म्हणजे बघा ह्या कॅन्डलला गॅपअप झाल्यानंतर या कॅन्डल नंतर गॅपअप झाला आणि अशा पद्धतीने मार्केट पुन्हा त्या लेवलला येऊन पुन्हा आता इथून रिट्रेस होत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ट्रेड मिळत असतात मित्रांनो. काही ठिकाणी लक बाय विन होतात, काही ठिकाणी नाही होत, कितीही आपण प्रयत्न केला तरी नाही होत. ठीक आहे, आणि आपण आज पण फक्त 2 ट्रेडमध्ये आपलं प्रॉफिट हिट केलेलं आहे, प्रॉफिट म्हणतो सॉरी, आपलं टार्गेट हिट केलेलं आहे आणि ही पण आपली विन झालेली आहे. ठीक आहे, आता आपण हे क्लिअर करून घेऊया. ठीक आहे, आता पुढे ट्रेड घेण्यात काहीच अर्थ नाही आणि मला पुढे ट्रेड घ्यायची पण नाही आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी 26,000 रुपये करून घेऊया. पुढची ट्रेड आपली 3150ची असणार आहे. आजही आपण आपला दिवस प्रॉफिटमध्ये एंड केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आजचा दिवस आपला चांगला गेला आणि खूप कमी वेळात आपण ट्रेड घेतलेली आहे, म्हणजे ट्रेड मिळाली आपल्याला म्हणून. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण आज आपलं टार्गेट हिट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण आपलं टार्गेट हिट केलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही की आपण 1,26,000 वर आहोत आणि 10 सप्टेंबरच्या दिवशी आपण म्हणजे या पोझिशनवर आहोत. ठीक आहे मित्रांनो, आता उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी असणार आहे, विकेंड डेज, आणि आपण ट्रेडिंग त्या दिवशी ऑफ ठेवतो, सुट्टी असणार आहे. तर ठीक आहे, भेटूया आपण सोमवारी. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, गुड बाय.